बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि जे आता मतदानाच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्या आता या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. आपण बघू शकतो की मी सध्या चिखली शहरातील जे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलाच्या या आवारामध्येच या ठिकाणी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी सगळा जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या पोलीस दलाच्या तुकड्या असतील, SRP असेल किंवा जे काही स्थानिक पोलीस असतील ते संपूर्ण सुरक्षा व्यवस्था या स्ट्रॉंग रूमच्या चारही बाजूने लावण्यात आली आहे. सोबतच CCTV कॅमेरेसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. रात्रंदिवस हे जे कर्मचारी आहेत हे या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देत आहेत. एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातल्या ह्या चिखली नगर परिषदेची निवडणूक ही हाय प्रोफाईल झालेली आहे. या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली. जवळपास नगराध्यक्षपदासाठी 13 उमेदवार हे या ठिकाणी रिंगणात होते, तर नगरसेवक पदासाठी सुद्धा या ठिकाणी जवळपास 70 ते 80 उमेदवार रिंगणामध्ये होते. एकंदरीत पाहिलं तर या चिखली नगर परिषदेसाठी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र आता 2 तारखेला जे मतदान झाले त्यांचा आता जो निकाल आहे तो 21 तारखेला या ठिकाणी लागणार आहे. आणि चिखलीच्या मतदारांनी भाग्य जे उमेदवारांचं मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे स्ट्रॉंग रूमची ज्या ठिकाणी या मतपेटी या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत ते याच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण चोख बंदोबस्त पोलीस कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी लावण्यात आले आणि आता येत्या 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण चोख व्यवस्था CCTV असेल संपूर्ण चोख व्यवस्था या ठिकाणी लावली आहे. 21 तारखेला उमेदवारांचं जे भाग्य आहे ते मतपेटीतून बाहेर येणार आहे आणि नेमका मतदार कोणाला कौल देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.